गणेश जयंती उत्सव 2022 भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे। विनीत विठ्ठल रुक्मिणी सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान हडपसर पुणे। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। संताची पायी माझा विश्वास, संताची पायी माझा विश्वास, संताची पायी माझा विश्वास। सर्व भाविदास सर्व भाविदास झाले त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा। त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ। सर्व भावदास, सर्व भावदास, सर्व भावदास झालो त्यांचा, झालो त्यांचा। इथे माझे करीते सकळ, इथे माझे संताची पायी माझा विश्वास, संताची पायी माझा विश्वास, संताची पायी माझा विश्वास, विश्वास संताची पायी माझा विश्वास। भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा। त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ। सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा। त्याची माझे हित करीती सकळ, सकळ त्याची माझे हित करीती सकळ।
जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ जेने हा गोपाळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी माझे हित करी माझे हित करी गोपाळ कृपा करी हा संत सांगेल त्याप्रमाणे नामस्मरण करायला सांगतात. नामस्मरण केलं ना तर अनेक जन्माचं पाप आहे ना ते जळून जातं. कशामुळे तर या नामस्मरणामुळे. तुकोबारा म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतीन पापे जन्मांतरीचे. या नामस्मरणामुळे अनेक जन्माचं पाप आहे ना ते जळून जातं. म्हणून हे नामस्मरण कसं आहे? साधं आहे, सोपं आहे. माझ्या तुकोबारांचा इतकाच वेळ वाया जात होता पण तुमचं आमचं वेगळे महाराज. कारण शिंक आली तरच भगवंताचं नामस्मरण येते. खोकला आला तरच भगवंताचं नामस्मरण येते. तुमचं आमचं वेगळे पण तुकोबाराई सतत भगवंताचं नामस्मरण करायचे. तुकोबाराई स्वतः परिस्थिती सांगतात आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढतील के कुत्रे घर राखीती. तुकोबाराई स्वतः परिस्थिती सांगतात. ज्यावेळेस तुकोबारांच्या घरी पाहुणे म्हणून जिजाबाईंचे भाऊ पाहुणचार करण्याकरिता आले ना त्यावेळेस घरामध्ये काहीच नव्हतं. तुकोबाराय मंदिरामध्ये गेले आणि नामस्मरण करत बसले. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. ते भगवंताचं नामस्मरण तुकोबाराय करत बसले. जिजाबाईंनी घरामध्ये काय करावं? घरामध्ये तर काहीच नाही म्हणून जिजाबाईंनी दुकानामध्ये जाऊन उधारी माल आणला आणि भावाच्या आनंदामध्ये सुंदर अशा प्रकारे स्वयंपाक तयार केला. पण स्वयंपाक करत असताना त्यामध्ये मीठच टाकायच्या विसरल्या. पण इकडे तुकोबाराय नामस्मरण करून घरी आले आणि आल्याच्या नंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि दोघांनी आसन टाकून जेवण्याकरिता बसले. तुकोबाराय आनंदाच्या भरामध्ये नामस्मरणाच्या चिंतनामध्ये तुकोबाराय भराभरा जेवू लागले. पण तुकोबारायांचे मेवणे म्हणजे जिजाबाईंचे भाऊ संकोचाने जेवू लागले कारण त्यामध्ये मीठच नव्हतं. तुकोबाराय म्हणतात काय खातो मी कासया सांगाचे काय खातो मी कासया सांगाचे
माझी मदत झाली अनावरमाच्या छंद याणाचा घेतलासी. एवढे तुकोबाराच्या भगवंताच्या छंदामध्ये होते महाराज. काय सांगायचं, रात्रंदिवस भगवंताचं भजन. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व उठता बैसता, हरी बोला. हरी बोला, हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला. हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला. कल्पना करो नका, करो नका, कल्पना करो नका. हरी बोला, हरी बोला, हरी बोला. हरी बोला व्यर्थ गलबला करू नका. रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण. त्यांना का संसार नव्हता का हो? तर संसार होता. कसा होता? असून नसल्यासारखा माझ्या तुकोबारांचा संसार होता. संत महात्मे वर्णन करतात, संसारी असावे असोणी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संत महात्मे म्हणतात, तुकोबारा म्हणतात, आलिया संसारा उठावे बकरा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. देह एकाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. एका सेकंदाची सुद्धा गॅरंटी नाही महाराज. शरीर कधी जाईल काय सांगता येते का हो? तुम्ही इथे कीर्तनामध्ये बसले, कधी तुमचा देह जाईल काय सांगता येत नाही. कारण शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थाळ नाही अपवित्र शरीराचे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषिले, शरीर साध्य केले, शरीर साधिले परब्रह्मे. शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश झाले, पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. त्यासाठी भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. संत महात्म्यांना का संसार नव्हता का हो? संसार होता, पण ते देहावर उदासीन राहिले. संसार बंधन तोडावे गी, ज्ञानोबा म्हणतात, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे. हृदय
बंधने स्मरकारे. संसाराचं बंधन होतं त्यांना. त्यांच्या संसारामध्ये मन लागत नाही. नाथराय सुद्धा म्हणतात, देवा माझे मन तुझे चरणी लागू दे. लागत असताना त्याला संसाराचं व्यसन लागू देऊ नको. कारण संसाराचं जर व्यसन लागलं ना तर माझ्याकडून नामस्मरण घडणार नाही. पण नामस्मरण घडो. संत समागम वाळुगाची भ्रम नको देवा. अनेक संतांनी माझ्या भगवंताचं नामस्मरण करायचे. उठता बसता भगवंताचं नामस्मरण. ऐक रे जना तुझ्या स्वहिताचा गुण पंढरीच्या राणा म्हणा माझी जो हे स्मरण. सकळीत आहे, जो सोयीत फुले पाहे, हृदयात हृदय नको नको. जो हे सकळीत आहे, अनेक संत रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण करायचे. तुकोबाई पत्नीशी बोलताना सुद्धा त्या भगवंताचं नामस्मरण करतायत. देव पहावया करी हो सायास न तरी हे आसनाशी बंत. पक्षाशी बोलताना सुद्धा तुकोबाई भगवंताबद्दलच बोलतात. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडवी न पाहू. भक्ताशी बोलताना सुद्धा तुकोबाई भगवंताबद्दल ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. एवढे माझे संत महात्मे देहावर उदासीन झाले होते. सांगायचं झालं ना तर बघा, मंगळवेढ्याच्या भिंतीखाली माझ्या चोकोबारांचा मृत्यू व्हावा. मंगळवेढ्याच्या भिंतीखाली माझ्या चोकोबारांचा मृत्यू व्हावा. भगवंताने रडून म्हणावं, अरे नामा माझ्या चोकोबारांचे हडे असते तरी माझ्याकडे घेऊन ये ना. त्यावेळेस भगवंताने नामदेवरायांना असं सांगितल्याबरोबर नामदेवरायांनी प्रश्न करावा देवाला, देवा हजारो लोकांची कोट्यावधी लोकांची हडे हस्ती आहे, कशी ओळखायची. त्यावेळेस भगवंताने नामदेवरायांना सांगितलं, अरे नामा ज्या हाडातून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना तो माझ्या चोकोबारायांचा आहे हाड. बघा एवढा ते संत महात्मे देहावर उदास झालेले आहेत. महाराज तुकोबारा ज्या मातीतून जात होते ना त्या ती माती सुद्धा विठ्ठल 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 असं म्हणत होती. एवढी सामर्थ्य शक्ती माझ्या संतांकडे होती. म्हणून तुकोबारा म्हणतात, माझा विश्वास आहे ना तो माझ्या संतांच्याच पायावरती आहे. ते तुकोबारा
सांगितले, दया क्षमा शांती संतांकडेच असते महाराज. ज्ञानोबारायांनी अनेक अपराध सहन करून घेतले महाराज. ज्ञानोबारायांच्या अंगावरती दगड मारले लोकांनी, मधुकरीमध्ये माती मिसळून दिली, तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी अनेकांचे गुन्हे पोटामध्ये घातले. म्हणून माझ्या ज्ञानोबारायांना जगाची माय म्हणतात आणि तुकोबारायांना जगाचे बाप म्हणतात. ज्ञानोबाराय कसे आहेत? जगाची माय आहे ज्ञानोबाराय. म्हणूनच ज्ञानोबारायला चिमुकली मुक्ताबाई म्हणते, योगी पावन मनाचा, 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 योगी जगाचं कल्याण करतात. जगाच्या कल्याणा संतांचे विभूती, जगाच्या कल्याणा संतांचे विभूती, जगाच्या कल्याणा संतांचे विभूती, जगाच्या कल्याणा कष्टविती परोपकारी संत महात्मे जगाच्या कल्याणासाठी रात्रंदिवस तळमळ करत असतात. पण तुम्ही आम्ही स्वतःचा स्वार्थ बघतोय महाराज. एक जण डॉक्टर कडे गेला आणि म्हणते, डॉक्टर माझं पोट दुखतंय. डॉक्टर म्हटले, का पोट दुखतंय? त्यावेळेस हा म्हटला, शेजारच्यानी बिल्डिंग बांधली म्हणून माझं पोट दुखतंय. तुम्ही आम्ही फक्त स्वार्थ, पण संत महात्मे जगाचं कल्याण करतात, जगाचा विचार करतात. नामस्मरणामध्ये सांगतात, तुम्ही विचार कशाचा करा? भगवंताचा विचार करा. सरसार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. सतत रात्रंदिवस भगवंताचे नामस्मरण करतात आणि जगाच्या कल्याणासाठी जागत असतात. पण तुम्ही आम्ही स्वार्थ बघतोय महाराज आणि विश्वास संसारामध्ये टाकतोय. पण संत महात्मे विश्वास हा परमार्थामध्ये टाकतात. सासूबाईने सुनबाईवर विश्वास टाकला आणि म्हणले, सुनबाई तुमच्यावर विश्वास मी टाकलाय, तुम्ही काय करायचं? मसाले भात करायचा. नीट अगोदर नीट बघायचं
आणि पुन्हा शिजायला टाकायचा. सुनबाईने न बघताच गॅसवरती शिजायला टाकला. शिजल्यानंतर तो सासूबाईला वाढला. सासूबाईने एक खास खाताच खडा लागला महाराज. सासूबाई पुढची होती. सासूबाई म्हणली, सुनबाई देवाने डोळे दिलेत ना, म्हणली तुम्हाला जरा नीट बघून करायचं ना. त्यावेळेस सुनबाई सासूबाईच्या पुढची होती. ती म्हणली, सासूबाई तुम्हाला देवाने 32 दात दिलेत ना, तर चावून खायचं ना. म्हणली, तुमचा आमचा असा विश्वास आहे महाराज, पण संत महात्म्यांचा परमार्थामध्ये विश्वास आहे. संत महात्मे जगावरती कल्याण करत असतात. जगाच्या कल्याण वैराग्य जर बघायचं असेल ना, तर तुकोबारायांकडे बघावं. आणि शांती जर पाहायची असेल ना, तर नाथरायांकडे बघावं. आणि प्रेम जर बघायचं असेल तर नामदेवरायांकडे बघावं. प्रेम जर बघायचं असेल तर नामदेवरायांकडे बघावं. वैराग्य जर बघायचं असेल तर तुकोबारायांकडे. शांती माझ्या नाथरायांकडे होती आणि गुरुनिष्ठा माझ्या निळोबारायांकडे होती. दया क्षमा शांती माझ्या फक्त संतांकडे होती. तुम्ही आम्ही फक्त स्वार्थ बघतोय महाराज. दुसऱ्याचं वाईट झालं तरी चालेल, फक्त माझं चांगलं होते. दुसऱ्याचं वाईट चितायचं आणि स्वतःचं म्हणजे चांगलं चितायचं. पण संत महात्म्यांचं तसं होतं का हो? तर नव्हतं. तुम्ही आलेच असं स्वार्थ बघतोय, पण संत महात्मे जगाचा विचार करतात. माझ्या नाथरायांकडे शांती होती महाराज. आणि नाथरायांच्या अंगावरती येऊन 21 वेळा थुंकला तरी सुद्धा नाथराय काहीच बोलले नाही, काहीच बोलले नाही. कारण तो यवन कंटाळून माझ्या नाथरायांकडे आला आणि म्हणतो, नाथराय मी तुमची क्षमा मागतोय. नाथराय म्हटले, अरे क्षमा काय मागतोय? मग तुझ्या या थुंकण्यामुळं मला गंगेचं स्नान भेटले. म्हटले, विठ्ठला करतात. कारण जगासाठी हित कसं आहे ते दाखवतात. ज्यावेळेस नाथराय नदीकाठी स्नान करण्याकरिता गेले, त्यावेळेस नाथरायांना पाण्यामध्ये विंचू दिसला आणि नाथरायांना त्या विंचवाची दया आली. म्हणून नाथरायांनी हातावरती घेतला विंचू आणि त्या विंचवाने महाराजांच्या हाताला दंश केला. म्हणून महाराजांनी हात झटकला, परत हातावरती घेतला, परत हात झटकल्यानंतर पाण्यामध्ये पडला, परत हातावरती घेतला, परत दंश केला, परत हात झटकला, परत दंश केला, परत हात झटकल्यानंतर पाण्यामध्ये पडला. अनेक वेळा झालं. तिथे एक गृहस्थ बसून होता. तो म्हटला, कावनाथ महाराज, हा गृहस्थ सारखा तुम्हाला दंश करतोय, तरी तुम्ही त्याला पाण्यामध्ये टाकत नाही. त्यावेळेस नाथराय म्हटले, अरे हा वाईट असून त्याचा गुणधर्म सोडत नाही, तर मी संत असून का माझा चांगला गुणधर्म सोडू? म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझे सकल हित कोण करत असेल तर संत महात्मेच करतात. ते तुकोबाराय
पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. तुम्ही आम्ही सर्व पैशाचे जणे झाले आहोत, कारण तुम्हाला आम्हाला फक्त पैशाची आवड आहे, पण माझ्या संत महात्म्यांना परमार्थाची आवड आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात तेच संत सकल हित करत असतात. ज्यांना कुणाला 10 भेटले त्यांना असं वाटते मला 100 भेटावे, ज्याला 100 वाटले त्याला 1000 भेटावे असे वाटते, त्याला 1000 भेटले त्याला कोट्यावधी. अनेकांचं असं आहे बरं, ज्याला प्रॉपर्टी आहे त्याला पण असं वाटतंय कोणी तनमे दुखी. प्रॉपर्टी जरी असली ना कशाने दुःखीच असतो महाराज, कशाने का होईना तो दुःखीच असतो. तनमे दुःखी मनमे दुःखी अनेक कारणाने कशाने का होईना तो दुःखीच असतो. म्हणून तुकोबारा म्हणतात माणूस हा परमार्थामध्ये दुःखी नाही पण संसारामध्ये दुःखी आहे, कारण संसार हा दुःखमूळ आहे. संसार दुःखमूळ चौकडे अंगळ रात्रंदिवस तळमळ विश्रांती नाही कोठे. संसारामध्ये सुख नाही. सुख कशामध्ये आहे तर संतांच्या पायावरती आहे. सुख वाटे हे चिटाई बहुपाई संतांचे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तेच संत सकल हित करीत असतात, त्याची माझे हित करीती सकाळ. ज्यावेळेस मात्र मधुकरी आणण्याकरिता गेले ना त्यावेळेस संपूर्ण गावामध्ये मधुकरी द्यायचे, पण एक बाई अशी होती की नाथ महाराजांना मधुकरी देत नव्हती. महाराजांनी हट्ट केला, म्हटले आज मधुकरी मागण्याकरिता गावामध्ये गेलाच पाहिजे. एक ती बाई देत नव्हती, त्या बाईकडे जायलाच पाहिजे. महाराजांनी हट्ट केला, घरामध्ये गेले, ती बाई सारवत होती. महाराजांनी एकदा मागितली, दुसऱ्यांदा मागितली, तिसऱ्यांदा मागितल्याच्या नंतर त्या बाईची तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली आणि जसा पोचारा घेतला तसा महाराजांच्या अंगावरती फेकला. महाराज फेकल्याच्या नंतर महाराज ज्या अवस्थेमध्ये होते त्या अवस्थेमध्ये उठले आणि मंदिरामध्ये भगवान शिवशंकराच्या गेले आणि देवाला प्रार्थना करते, देवा जसा तुझ्या मंदिरामध्ये प्रकाश पाडलास ना तसा त्या मातेच्या डोक्यामध्ये प्रकाश पडू दे. तुकोबाराय म्हणतात असे मध्ये संत सकल हित करत असतात, म्हणून संताशिवाय असा पर्यायच नाही. म्हणून नाथराय म्हणतात संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती वही. संत महात्म्यांचं जर वर्णन करून सांगितलं ना तर रात्र सुद्धा पण पुरणार नाही. महाराज हिरण्यकशिपू भक्त प्रल्हादाला इतका त्रास द्यायचा प्रमाणाच्या बाहेर, तरी सुद्धा भक्त प्रल्हाद त्या भगवंताचे नामस्मरण करायचे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी.
भक्त प्रल्हाद भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाले. त्यावेळेस हिरण्यकशिपू आले आणि म्हणतात, नाव घेवडे ते देवाचे. हे प्रीत वाक्य हिरण्यकशिपूचे. हिरण्यकशिपू म्हटले, अरे आपल्या कुळामध्ये, आपल्या जातीमध्ये या भगवंताचं नामस्मरण चालत नाही. किती वेळा सांगितलंय तरी पण तू घेतोय. एवढा म्हटल्याच्या नंतर हिरण्यकशिपू फक्त प्रल्हादीकडून ऐकायचे, इकडून सोडून द्यायचे आणि भगवंताचं नामस्मरण करायचे. नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाले. तेवढ्यात हिरण्यकशिपू आले आणि मर्मभेदी मारले. अंगावरती साप टाकले, अन्नामध्ये विष घालून दिलं. तरी सुद्धा भक्त प्रल्हादाला काहीच झालं नाही, कारण भगवंत साक्षीदार होते महाराज. कोटे दिसेन पाहता उडी घाली अवचिता. भगवंत माझा चळी चळी भरला आहे, चळी चळी भरला विठ्ठल. रीता ठाव नाही उरला. माझा भगवंत चळी चळी भरलेला आहे. असं म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचे. हिरण्यकशिपू नामस्मरण करत बसलेले असताना भक्त प्रल्हाद आले आणि भक्त प्रल्हादाचं कान पिरगळलं महाराज. आणि कान पिरगळून म्हणून सांगितलं, अरे तुझा देव या खांबामध्ये आहे का? आणि भक्त प्रल्हादाने सुंदर असं वर्णन केलं की आहे ना, म्हटली त्या खांबामध्ये आहे देव. त्यावेळेस संत महात्मे वर्णन करतात,
खांबावरी रात मारिले दुर्जने संभी नारायणे प्रगटले. त्यासाठी भाव पाहिजे महाराज, कारण तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव. भावापाशी देव शीघ्र उभा. भगवंत उभा राहतो. भगवंताला संतांच्या सदनामध्ये राहून आवड निर्माण होते. भगवंत वैष्णवांच्या घरी सदा सर्व काळ राहतो आणि अनेक काम करतो. आणि भगवंताला सुद्धा वैष्णवांचं सदन आवडते. नावडे वैकुंठ शेषांचे शयन वैष्णव सदन आवडते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अशा संतांवरच विश्वास आहे माझा आणि तेच संत सकल हित करीत असतात. आणि विचारात तुला वागलं शिवलं नाव परमार्थाची ऊर्जा देतात. कडेवर घेऊन निश्चित अशा सुखापर्यंत नेऊन पोहोचवितात. पाकडिया मज महाती कळी. पाकडिया मज महाती कळी. पाकडिया मज महाती कळी. पाकडिया महाती कळी. कंटे आणि नोडे भागलिया माझ्या वाहतील कडिये त्यांची येणे जोडे सर्व सुख. थकलो मागलो शिनलो ना संत परमार्थाची ऊर्जा देतात आणि निश्चित अशा सुखापर्यंत नेऊन पोहोचवितात. असं माझ्या संतांची विधेयी अवस्था आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, त्याची माझे हित करीती सकळ. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विधेयी भोगूदच्या. असे माझ्या संतांची विधेयी अवस्था आहे. संत महात्मे एवढे देहावर उदासीन झालेले आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. संत महात्मे हात जोडून सांगतात, विनवणी करून सांगतात, पाया पडून सांगतात की बाबांनो तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरण जर केलं ना जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय जडतील पापे जन्मांतरी जडतील पापे
जन्मांतरीचे या नामस्मरणामुळे अनेक जन्माचं पाप आहे तर ते जळून जातं. म्हणून संत महात्मे आपल्याला जागा करून सांगतात की तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा पावे चरणी देवा माता सुखदेविता जन्माचा धनदार पुत्र जन बंधू सोयरे कृष्ण सर्व मिथ्या हे जाणून सर्वरिता देवाची धनदार पुत्र जन ज्ञानदार पुत्र जन त्यासाठी आवड निर्माण झाली पाहिजे. कोपाया म्हणतात आवडीने भावे हरिनाम गीती तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हात दिले टाळी वाजवण्याकरिता हात दिले टाळी वाजवण्याकरिता पाय दिले पायी तीर्थयात्रा करण्याकरिता मुख दिला नामस्मरण करण्याकरिता. त्यासाठी सगळ्यांनी हात वरती करायचा आहे आणि ज्यांना हात भगवंताने दिले असतील ना त्यांनीच हात वरती करा. सगळ्यांनी हात वरती करा. सगळ्यांनी मला दिसले पाहिजे सगळ्यांच्या हातावर का. एकदा तिकडे करा. सुंदर असं सगळ्यांनी हात वरती केलेले आहेत. आता भगवंताचं नामस्मरण मोठ्या अंतःकरणाने करायचं आहे. गोपाल कुमार मोठ्या अंतःकरणाने भगवंताचं नामस्मरण केला त्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद मनापासून देते बरं का. परंतु कोपाळे म्हणतात संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा त्याची माझी इच्छा करते सकळ गोपाळ कृपा करी भागलिया मद वाहतील कडिये त्यांची जोडे सर्व सुख त्याची माझी इच्छा करते सकळ जय हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेवीण आवडी वचन नवडी बोली देते त्याची माझी इच्छा करते सकळ जय हा गोपाळ कृपा करी. या जगामध्ये पहिले म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे आई वडील. कारण तुम्ही संत माय
बाप कृपावंत काही पतित कीर्तिवान असे माझे संत महात्मे आहेत. आणि दुसरे म्हणजे आई वडील. आई घराचा मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असते. आई ही आईच असते, नसते सांभाळणारी ताई. आई काय असते? आई भाजीतला मीठ, पहिला विद्यापीठ, हक्काचा व्यासपीठ असते. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मुलगा जर 10वी पास झाला ना तर संपूर्ण गावाला आई सांगत असते माझा मुलगा ना 10वी पास झाला. पण त्याच धावपळीतून पेढ्याचा बॉक्स आणणारा तो बापच असतो. सांगायचं झालं ना तर बघा सकाळ सकाळ दोन्ही सुना लागल्या कलकलू. सकाळ सकाळ दोन्ही सुना लागल्या कलकलू. मग गप्प बसणारे नवरे मग हळूच लागले बोलू. बोलता बोलता हमरी तुमरी बाचाबाची वाढली. धाकट्याने एक नवी युक्ती काढली. म्हटला दादा संसार एकत्रात काही आपलं पटणार नाही. वेगळा निघल्याशिवाय घरचा काही प्रश्न सुटणार नाही. घरदार सामानांचे दोन हिस्से होऊ लागले. लुकलुकणारे डोळे त्यांचे एकमेकांकडे पाहून म्हणू लागले बाबा त्याच्याकडे द्या आईला आणि माझ्याकडे घेतो मी तुम्हाला. ऐकून त्यांचा मान विद्यार्थ्याला म्हणू लागला देवा असला दिवस आणण्याआधी वांजूट का नाही केलं देवा, वांजूट का नाही केलं. कवित्र्याने सुंदर असं वर्णन करून सांगितलेलं आहे की तुझ्यासाठी जीवन यमुनेच्या तीरातून येणाऱ्या वासुदेवाला तुम्ही विसरू नका. रामचंद्र प्रभूंना जन्म देणारी कौशल्या माता जरूर होती, पण राम 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 करून मरणारा दशरथ राजाला विसरू नका. शिवछत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ माता जरूर होती, पण त्याच धावपळीतून शिवनेरी किल्ल्यावरून येणाऱ्या शहाजी राजांना तुम्ही विसरू नका. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना चांगले संस्कार दिले, म्हणून आजही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या कानात कोपऱ्यामध्ये पोहोचलेले आहे. आणि मावळ्यांनी सुद्धा म्हणावं, हम है शुभांगे मराठे, हम है शुभांगे मराठे, जो ना चाहते हैं इंसान, अगर किसी ने तोड़ा हिंदुस्तान तो जला देंगे पाकिस्तान, जला देंगे.
सुद्धा माझ्या छत्रपतींवरती कृपा होती महाराज, म्हणून सगळं काही काम सक्सेस होत होतं. जिजाऊंनी चांगले संस्कार दिले म्हणून जगाने सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. माता माऊलींना कशाचे डोळे लागतील काही सांगता येत नाही, पण माझ्या जिजाऊंना स्वराज्याचे डोळे लागले होते महाराज. जिजाऊंनी भवानी मातेच्या मंदिरामध्ये जाऊन बघू देवीला प्रार्थना केली, देवी असा पुत्र मला येऊ दे जन्माला, असा रत्न येऊ दे, असा हिरा येऊ दे की जगाचा उद्धारच झाला पाहिजे. आणि ते उद्धार पूर्ण झालं महाराज. आणि त्या भवानी मातेने हे सार्थक जीवनाचं केलं आणि माझ्या जिजाऊला आनंद मावेना आणि म्हणावं, हे खुदा तेरे दरबार में फरियाद करते हैं, हे खुदा तेरे दरबार में फरियाद करते हैं, मत करो ऐसे पैदा जो देश धर्म पर बर्बाद करते हैं, जो देश धर्म पर बर्बाद करते हैं. माझ्या छत्रपती शिवरायांकडे शक्ती होती आणि माझ्या तुकोबारायांकडे भक्ती होती आणि दोघांचा एकत्र संगम मिळून भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि तेच तुकोबाराय म्हणतात, माझ्या तुकोबाराय म्हणतात की माझ्या छत्रपती अनेक संतांनी, अनेक समाजकार्यांनी सगळं काही जगाच्या हितासाठी ज्ञानाचा ज्योत लावलेला आहे आणि ते संतांनी सेवन केलेलं आहे आणि संतांनी मार्ग दाखवलेला आहे. तो कमन शेष सेविना बनी, 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 तो कमन
कृष्णा भोईते सुंदर अशा प्रकारे पेटीची साथ केल्याबद्दल त्याचे पण मी आभार मानते. सुंदर अशा प्रकारे गायनाची उत्तम साथ केली महाराजांनी केल्याबद्दल महाराजांचे पण मी आभार मानते. महाराजांचं काही नाव माहिती नाही मला, पण मी म्हणते की महाराज तुम्हाला आभार मानलं. आणि ज्यांची पक्वाजावरती थाप पडतात अख्खा महाराष्ट्र कडकडतो असे असणारे आनंद महाराज, त्यांचे पण मी मनापासून आभार मानते. तसेच दादाचं नाव काय, ज्ञानेश काळे, या दादाने पण सुंदर अशा प्रकारे पक्वाजची साथ केलेली आहे, त्याचे पण मी आभार मानते. तसेच आमच्या संस्थेवरती नितांत प्रेम करणारे आमच्या ताईंचे बंधू प्रमोद मामा, त्यांचे पण मी मनापासून अगदी आभार मानते.
तसेच माझे गुरुवर्य सुनीताताई महाराज आंधळे आहेत, त्यांचे पण मी अगदी मनापासून आभार मानते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर दादांनी सुंदर अशा प्रकारे शूटिंग केल्याबद्दल त्यांचे पण मी मनापासून आभार मानते. जय विठ्ठल, गणेश जयंती उत्सव 2022 भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे. विनीत विठ्ठल रुक्मिणी सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान हडपसर पुणे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.